आज आपण ओल्या नारळापासून आईस्क्रीम बनवणार आहोत। हे आईस्क्रीम शक्यतो दुकानात देखील मिळत नाही, तर ते आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत। इतकं मलाईदार टेस्टी हे आईस्क्रीम बनतं की घरच्या माणसं तुम्हाला 10 on 10 मार्क दिल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, मी सुचिता। आज आपण आईस्क्रीमचा छानसा प्रकार पाहणार आहोत। उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यात शक्यतो शहाळे पिले जातात आणि मलाईदार जर शहाळ असेल तर त्यामध्ये अशा प्रकारची ही मलाई निघते आणि शहाळ्यात पाणी कमी निघतं। तर अशा वेळी शहाळ फोडून मी इथे ही मलाई काढून घेणार आहे। याला बरेच लोक नारळाची साय असंही म्हणतात। तर याचं फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं 4 ते 5 तासांनी। याचं जे वरचं साल असतं ते अशा प्रकारे करवंटीला चिटकून बसतं आणि फक्त नारळाचं किंवा खोबऱ्याचं वरचा भाग हा निघून येतो। तर इथे मी हे 4 ते 5 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर हे वरची मलाई काढून घेणार आहे। त्याने काय होतं की नारळाच्या वर काळं असं साल दिसत नाही। तर 1 वाटी इथे आपण ओलं खोबरं किंवा नारळाची साय घेतलेली आहे आणि पाऊण वाटी आपण साखर घेतली आहे। जर तुमच्याकडे नारळाची साय नसेल तर आपला देवाला जो नारळ फोडतो आपण त्यामध्ये जे खोबरं निघतं ते देखील तुम्ही घेऊ शकता। फक्त त्याचा पाठीचा भाग काळा जो आहे तो खरडून काढायचा आहे। आता इथे 1 वाटी नारळाचं साय आणि पाऊण वाटी साखर हे आपण मिक्सरला भरडून घेतलं आहे। याची भरड करून घ्यायची आहे। अजिबात याचं पातळ अशी पेस्ट करायची नाहीये। भरड केल्याने काय होतं की आईस्क्रीम मध्ये ते खाण्यासाठी दाताखाली छान खोबरं येतं। आता इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण 2 वाट्या दूध घेणार आहोत। हे आपलं नॉर्मल घरचं दूध आहे। यामध्ये साय घातली तरीही चालेल। आता हे 2 वाटी दूध जे आहे हे आपल्याला उकळायला ठेवायचं आहे। या आईस्क्रीम मध्ये मी परफेक्ट प्रमाणात वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला वजनी प्रमाण घ्यायची गरज नाही। घरच्याच वाटीने तुम्ही कुठल्याही 1 वाटी सेट करून प्रमाण घेऊ शकता। आता ह्या 2 वाटी जे दूध आहे ते छान उकळलेलं आहे। यामध्ये आपण हे जे खोबरं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे घालणार आहोत। यामध्ये साखर तशीच जाडी भरडी राहिलेली आहे, त्यामुळे थोडासा वेळ आपल्याला ह्याला उकळून घ्यायचे आहे। साखर देखील त्यामध्ये विरघळेल आणि खोबरं जे आहे थोडंसं मऊ होईल। जर कच्चं खोबरं आपण जसेच्या तसं आईस्क्रीम मध्ये खाल्लं तर ते कचकच आईस्क्रीम मध्ये लागेल, त्यामुळे थोडंसं त्याला शिजवून घेतलं की ते थोडंसं सॉफ्ट होतं। आता तुम्ही ते पाहू शकता, याला छान उकळी फुटत आहे। आता हे आईस्क्रीम थोडंसं घट्ट होण्यासाठी याला मलाईदारपणा येण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लॉर घालणार आहे। किराणाच्या दुकानात अगदी सहज हे कॉर्नफ्लॉर मिळतं। कुठल्याही कंपनीचं कॉर्नफ्लॉर तुम्ही घेऊ शकता। 2 चमचे दूध घ्यायचं, त्यामध्ये हे 2 चमचे कॉर्नफ्लॉर घालायचं। व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायची। ह्याची पातळ अशी पेस्ट करून घ्यायची। गुठळ्या ठेवायच्या नाहीत, व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट आपल्याला उकळत्या दुधामध्ये घालायची आहे। कस्टर्ड पावडर असेल किंवा कॉर्नफ्लॉर हे दुधामध्ये कालवूनच घालायचं आणि दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं असायला हवं। आता हे दूध जे आहे आपलं आटत आलेलं आहे, तर ह्यामध्ये आपण ही कॉर्नफ्लॉरची पेस्ट घालणार आहोत। तुम्ही तर पाहू शकता जवळपास हे अर्ध होत आलेलं आहे। म्हणजे 2 वाट्या जे आपण दूध घेतलेलं होतं ते 1 वाटी दूध इतकं झालेलं आहे आणि जो घातलेला नारळ आहे तोही बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे। आता ह्या वेळेस आपल्याला यामध्ये ही कॉर्नफ्लॉरची पेस्ट घालायची आहे। जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर असेल ती घातली तरीही चालेल, पण हे नारळाचं आईस्क्रीम मी बनवणार होते त्यामुळे मी यामध्ये कॉर्नफ्लॉरच घातलं। कस्टर्ड पावडर घातली असते तर याचा कलर थोडासा पिवळसर झालेला असता, पण मला पांढरा कलर आईस्क्रीमचा हवा होता त्यामुळे मी इथे कॉर्नफ्लॉर घातला आहे। आता यामध्ये हे कॉर्नफ्लॉरची पेस्ट घालायची आणि पटकन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉर घातल्यानंतर याच्या गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे पटपट हलवत आपल्याला ही जी पेस्ट आहे ती मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही ते पाहू शकता कॉर्नफ्लॉर घातल्यानंतर या दुधाला किती घट्टसरपणा आला आहे। जसं जसं थंड होईल तसं तसं हा घट्टपणा अगदी वाढत जातो। आता तुम्ही ते पाहू शकता, गॅस बंद करायचा आणि हे जे नारळाचं मिश्रण आहे ते आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे। व्यवस्थित कॉर्नफ्लॉर आणि नारळ हा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, त्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे। तुम्ही ते पाहू शकता याचा कलर किती छान आलेला आहे। अगदी क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आणि कलर देखील खूप छान दिसतोय। जर तुम्हाला कलरफुल आईस्क्रीम चालत असेल तर तुम्ही यामध्ये टूटी फ्रुटी देखील घालू शकता, पण मला हे कोकोनटचं टेंडर कोकोनट आईस्क्रीम बनवायचं होतं त्यामुळे मी हे असंच पांढरा याचा कलर ठेवलेला आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला खरडून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे। आता आपल्याला क्रीम घ्यायची आहे, व्हिपिंग क्रीम।
पण व्हिपिंग क्रीमचं प्रमाण पाहण्या अगोदर हे जे नारळाचं मिश्रण किती झालं ते आधी मोजून घ्यायचं आणि त्या प्रमाणातच आपल्याला व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे। आता हे साधारण 2 वाट्या हे नारळाचं मिश्रण आपलं झालेलं आहे। ही 1 वाटी आणि खाली राहिलेलं मिश्रण असं मिळून 2 वाट्या हे नारळाचं मिश्रण आहे। जर क्रीमचं प्रमाण कमी जास्त झालं तर मग आईस्क्रीम खायला तेवढी मजा येत नाही, फक्त क्रीमच लागते की जसं मार्केटमध्ये आपण आईस्क्रीम खातो त्यामध्ये फक्त क्रीमचीच चव येते। पण आपण जे घरी बनवतो ते हेल्दी प्रोसेसने बनवतो, हेल्दी करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आपल्याला हे अर्ध प्रमाण घ्यायचं आहे। आता हे थंड करायला मी थोडं बाजूला ठेवते आणि 2 वाट्या व्हिपिंग क्रीम घेते। हे मार्केटमध्ये किराणाच्या दुकानातही आजकाल हे अशा प्रकारचे केक बनवण्यासाठी जी क्रीम वापरतात ती ही क्रीम आहे। ही 1 किलोची आहे। साधारण यामध्ये 3 ते 4 किलो आईस्क्रीम आरामात बनते। आता अशा प्रकारे याला ओपन केलं जातं। ही डीप फ्रीजमध्ये ठेवलेली असते आणि ज्या वेळेस आपल्याला याचा वापर करायचा तेव्हा ही फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायची। रूम टेम्परेचरला यायला लागली की ती अशी लिक्विडी बनते। तर 2 वाट्या आपल्याला इथे व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे। आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। आणि या अगोदरही मी कस्टर्ड आईस्क्रीम आणि मावा कुल्फीची रेसिपी शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता। अगदी परफेक्ट रेसिपी देखील मी त्यामध्ये दिलेली आहे। आता ही व्हिपिंग क्रीम आपल्याला अशा प्रकारच्या बीटरनी बीट करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक रवी असेल किंवा जे आपण अंड किंवा कुठलं लिक्विड फेटण्यासाठी जे विस्कर वापरतो ते वापरलं तरीही चालेल। आता हे मी थोडंसं बीट करून घेणार आहे। ह्याला आपल्याला ही क्रीम अजिबात घट्ट करायची नाहीये, थोडीशी दाटसरपणा ह्याला आला की मग आपल्याला ही आईस्क्रीमसाठी वापरायची आहे। जर ही क्रीम घट्ट झाली तर मग त्याचं आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही, कोरडं होतं, त्यामुळे ही क्रीम व्यवस्थित बीट होणं तितकंच गरजेचं आहे। साधारण 2 ते 3 सेकंद मी ह्याला फिरवून घेतलंय आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। त्याचे असं वर हे उचललं की त्याची असं लिक्विड फॉर्ममध्येच आहे, तर अजून थोडंसं याला बीट करणं गरजेचं आहे। आणखी 2 ते 3 सेकंद मी याला बीट करून घेत आहे। याचे सॉफ्ट पीक बनेपर्यंत आपल्याला बीट करून घ्यायचं आहे। आपण ज्यावेळी केकला आयसिंगसाठी ही क्रीम वापरतो त्याचे आपल्याला हार्ड पीक बनवावे लागतात, तर सॉफ्ट पीक म्हणजे हे अशा प्रकारे उचलल्यानंतर ह्याचं जे टोक आहे ते खालच्या बाजूला झुकतं, त्याला सॉफ्ट पीक म्हणतात। आता ही व्यवस्थित आपली बीट झालेली आहे। आता ही क्रीम आईस्क्रीम बनवण्यासाठी परफेक्ट आहे। आता हे बीटर मी बाजूला काढून घेते आणि यामध्ये जे आपलं नारळाचं मिश्रण जे आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे। हे जवळपास अर्धा किलोपेक्षा जास्त आईस्क्रीम इथे बनलेलं आहे। आता हे नारळाचं मिश्रण यामध्ये मी मिक्स करत आहे। हे व्यवस्थित थंड होऊ द्यायचं, मगच मिक्स करायचं, कारण क्रीम थंड असते आणि हे मिश्रण जर गरम असेल तर परत टेम्परेचर बिघडेल आणि आईस्क्रीम व्यवस्थित सेट होणार नाही। त्यामुळे हे जे मिश्रण आहे पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला क्रीम बीट करायला घ्यायचे आहे आणि हे मिश्रण त्या क्रीममध्ये घालायचं आहे। आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्सर परत एकदा विस्करनी किंवा बीटरनी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 2 सेकंदासाठी आपल्याला हे पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे। या आईस्क्रीममध्ये मी कुठलाही फ्लेवर टाकलेला नाहीये, इसेन्स टाकलेलं नाहीये, कारण हे नारळाचं नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं आईस्क्रीम आहे, त्यामुळे त्याची चव आणि त्याचा अरोमा तसाच टिकून राहावा यासाठी मी कुठलंही इसेन्स यामध्ये घातलेलं नाही। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे व्यवस्थित एकदा सगळं सेट करून घ्यायचं आणि 4 तासासाठी याला झाकून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, हे मस्त आपलं दाणेदार असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे। आता अशा प्रकारचे फॉईल पेपर सगळ्यांच्याच घरात असतात। जर तुमच्याकडे नसेल तर कॅरी बॅग फाडायची आणि त्याला वरून झाकून रबराने किंवा दोऱ्याने पॅक करून घ्यायचं, म्हणजे काय हवा बंद करून घ्यायचं। आता हे फॉईल मी या पातेल्याला लावून घेणार आहे आणि 4 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे।
अशा प्रकारे व्यवस्थित पॅक करायचं, म्हणजे काय होतं की यामध्ये बर्फ जमत नाही आणि आईस्क्रीम आपलं मलाईदार होतं, त्याच्यात बर्फाचे कण तयार होत नाहीत। अशा प्रकारे व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं आहे। आता 4 तासासाठी याला मी डीप फ्रीज म्हणजेच फ्रीजरमध्ये ठेवून देत आहे। 4 तास झालेले आहेत। आता हे मी उघडून पाहते, व्यवस्थित सेट झालेलं आहे। तुम्हाला चमच्याने मी थोडंसं काढून दाखवते। बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, घट्ट देखील झालेलं आहे। आता आपल्याला पुन्हा एकदा बीटरनी हे अगदी 2 ते 3 सेकंदासाठी बीट करून घ्यायचं आहे। याने काय होतं की हे आईस्क्रीम जे आहे हे जास्त मलाईदार होतं, मऊ होतं। तुम्ही तर पाहू शकता, याला अगदी 2 ते 3 सेकंद मी अशा प्रकारे फिरवून घेणार आहे। हे अतिशय थंड आहे आणि बीटरनी बीट केल्यानंतर ते छान मऊ होतं। तुम्ही ते पाहू शकता, बीट केल्यानंतर हे किती सॉफ्ट दिसतंय, दिसतानाच अगदी सॉफ्ट दिसतंय। आणि यामध्ये जे मध्ये मध्ये थोडंसं दिसत आहे ते आपलं खोबरं आहे, ते खाताना छान दाताखाली येतं। याची टेस्ट खूप अप्रतिम झालेली होती। आता अशा प्रकारचे डबे जर आपल्या सगळ्यांच्याच घरात असतात, अगदी याचं झाकण टाईट असावं एवढीच एक याची अट आहे। आता या डब्यामध्ये हे आईस्क्रीम आपण ओतणार आहोत आणि हे आईस्क्रीम रात्रभर आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे। मार्केटमध्ये जे आईस्क्रीम भेटतं त्यांचे मोठे मोठे फ्रीज असतात आणि डीप फ्रीज तुम्ही पाहिलं असेल तर खूप मोठं असतं। त्या मानाने आपलं घरातलं जे फ्रीज असतं ते त्याची पॉवर इतकी नसते, त्यामुळे काय थोडं सेट व्हायला टाइम लागतो। तर मग पूर्ण एक रात्रभरासाठी आपल्याला हे आईस्क्रीम सेट करायला ठेवायचं आहे। पुन्हा त्याच फॉइलनी मी हे व्यवस्थित पॅक करून घेत आहे आणि वरून झाकून पूर्ण 1 दिवसासाठी किंवा 1 रात्रीसाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित मी हे पॅक करून घेतलेलं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी हे मी आईस्क्रीमचा डबा उघडून पाहत आहे। व्यवस्थित एअरटाईट केल्यामुळे आपल्याला यावर अजिबात पाणी जमलेलं दिसणार नाहीये। तुम्ही ते पाहू शकता, झाकणावर अजिबात पाणी नाहीये आणि हे आईस्क्रीम देखील किती मलाईदार आहे, अजिबात यावर बर्फाचा थर जमा झालेला नाहीये। तर माझ्याकडे अशा प्रकारचं स्कूपर आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चमच्याने किंवा पळीच्या सहाय्याने देखील हे असं आईस्क्रीम स्कूप करून घेऊ शकता। अशा प्रकारे थोडं थोडं करून हे आईस्क्रीम आपल्याला सर्व करायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, अगदी मलाईदार मार्केटमध्ये मिळतं त्याच प्रकारचं किंवा त्यापेक्षाही जास्त टेस्टी आणि हायजेनिक आईस्क्रीम आज आपण पाहिलेलं आहे। मला आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि या अगोदरही पोस्ट केलेले आईस्क्रीम आणि कुल्फीचा व्हिडिओ पाहायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।